तर आज आहे 19 फेब्रुवारी. 2 वर्ष झाली ऑफिशियली मला ट्रेनिंग सुरू करून. 2024ला पहिल्यांदा जिममध्ये गेलो होतो मी. त्यानंतर म्हणजे तेव्हा तर काहीच माहिती नव्हतं मला अजिबात. कसलीच आयडिया नव्हती. आजूबाजूचे जे करायचे तेवढंच बघून करायचो फक्त. त्यांनी थोडंफार गाईड केलं तेव्हा आणि जे आपलं यूट्यूबवरती वगैरे ट्युटोरियल्स तेवढं बघून स्टार्ट केले ट्रेनिंग. 2024मध्ये एक्झॅक्ट 19 फेब्रुवारी ते नाही म्हटलं तरी 30 मेपर्यंत जिम केली. त्यानंतर काही कारणास्तव बंद झाली जिम. पण नुसतं घरी बसून मग हळूहळू जे होतं ना की आता नाही जमत आहे, काहीतरी वर्कआउट करावं लागेल, ॲटलिस्ट रनिंग वॉकिंग काहीतरी करणं. त्यामुळे घरी थोडंफार ट्रेनिंग सुरू केली तेव्हाच 2024पासूनच जुलैपासून. तेव्हा काहीच करायचो जास्तीत जास्त घरी पुशअप मारायचो, सिटअप्स करायचो, स्क्वॅट्स करायचो डेली आणि थोडंफार क्रंचेस वगैरे असतील तेच. तेव्हा काहीच माहिती नव्हतं की प्रोटीन कसा कम्प्लीट करायचा, प्रोटीन लागतो कशाला. हळूहळू थोडंफार बघून गुगलवरून वाचून त्यानंतर इथे तिथे बघून सुरुवात केली. जेवढं जमेल तेवढं प्रोटीन घरच्याच खाण्यातून मी कम्प्लीट करायला सुरुवात केली तेव्हा. कारण की तेव्हा काहीच मला अफोर्ड करायला जमत नव्हतं. ना प्रोटीन पावडर, ना पीनट बटर, क्रिएटिन, घंटा काय जमत नव्हतं. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं घरच्या खाण्यातून जे काही प्रोटीन कम्प्लीट करता येईल तेवढं तेव्हा केलं. त्यानंतर 2024चं पूर्ण वर्ष असंच गेलं घरी ट्रेनिंग करून. जेवढं जमलं तेवढं ट्रेन केलं. जे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पुशअप्स असतील, इन्क्लाइन पुशअप असतील, डिक्लाइन पुशअप असतील, थोडंफार अपर चेस्ट लोअर चेस्टला टार्गेट करणारे जे काही वर्कआउट्स असतील ते केले. बॅकसाठी तेव्हा काहीच करायला जमायचं नाही. फक्त जे काय पुशअपमधून जेवढं ट्रेन व्हायचं तेवढंच आणि सिटअप्स वगैरे स्क्वॅट्स वगैरे मारायचे ते. त्यानंतर जुलैमध्ये काय ते 2024च्या आमच्या जवळ गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये हे लावलं ते गव्हर्नमेंटने ओपन जिमचा सेटअप असतो तो लावला. त्याचा फोटो इथे टाकेन मी. ओपन जिमचा सेटअप लावला त्या गार्डनमध्ये. ते मी जाऊन ट्रेनिंग करायला सुरुवात केली हळूहळू. तिकडे जास्त काय नव्हतं. एक पुलअप बार होता, मोठावाला बारबेल ठेवलेला होता, फिक्स्ड वेटवाला टी बार होता आणि थोडेफार पुशअप पुलअपचे हँडल लावलेले होते. ग्रिप्स जे असतात आपले, काय म्हणतात त्याला, शब्द नाही आठवत आहे. फोटो टाकेन मी, ते फोटो टाकेन. हां, ते ग्रिप्स ते लावलेले होते आणि तिथे सुरुवात केली ट्रेनिंग करायला. सुरुवातीला अजिबात जमायचं नाही पुलअपसुद्धा, पण हार नाही मानली. किती काही झालं तरी आधी थोडासा लटकलो, नंतर होल्ड केलं, 5 मिनटं होल्ड करायची कॅपॅसिटी वाढवली. त्यानंतर हळूहळू स्कॅपुला पुलअप स्टार्ट केले आणि फायनली 8-10 आठवड्यानंतर पहिला पुलअप प्रॉपर लेवलवरचा मी अचीव केला होता. तेव्हा जे छान वाटत होतं, ती फिलिंग अजिबात म्हणजे सांगता येऊ शकत नाही, अशी फिलिंग होती ती. पण तिथे थांबलो नाही. हळूहळू एक पुलअप वाढवत गेलो आणि फायनली आज जेव्हा मी जिममध्ये ट्राय केलं तेव्हा फक्त जास्त नाही जात तसे, एक नाही म्हटलं तरी 4 ते 5 पुलअप एका वेळेला जातात. हो, मी वीक आहे कारण की अजिबात 2024च्या आधी मी ट्रेनिंग करायचो नाही. 2024पासून प्रॉपर ट्रेनिंग करायला सुरुवात केली. हां, तो जेव्हा फर्स्ट पुलअप मी अचीव केला त्यावेळेला 4 लोक जे बघत होते माझ्याकडे ते बघून एवढं भारी वाटलेलं, खरंच लय भारी एक्सपिरियन्स होता तो. त्यानंतर ट्रेनिंग सुरू ठेवली मी 2024चं पूर्ण वर्ष डिसेंबरपर्यंत. आणि डिसेंबर येता येता थोडंसं रिअलाइज झालं की किती काही झालं तरी काहीतरी इक्विपमेंट्स पाहिजे आपल्याला. आयदर पुशअप बार्स तरी पाहिजेत, पॅरालाइट्सचे असतात कॅलिस्थेनिक्ससाठी जे यूज होतात तेव्हा ते, किंवा रबर तरी पाहिजे आपलं ह्याचा स्ट्रेंथचा जो रबर असतो स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइजेस करण्यासाठी. त्यानंतर थोडंफार आयदर घरी पुलअप बार तरी लावून घेतला पाहिजे, पण काहीच जमत नव्हतं. सो 2024च्या एंडपर्यंत म्हटलं डंबेल्स अरेंज करायचे काही करून, आयदर 5 किलो 6 किलो 4 किलो जे काय असतील ते डंबेल्स अरेंज करायचे आणि त्याने वर्कआउट सुरू करायचा. आधी तर बघितलं तर नाही जमलं, अफोर्ड तर करू शकत नव्हतं, विकत ते घ्यायला जमणार नव्हते मला. त्यानंतर मी विचार केला की बाबा आपण सिमेंटचे डंबेल बनवूया. यूट्यूबवरती तेव्हा ट्युटोरियल व्हायरल होत होते त्यांचे, किंवा हे आम्ही सिमेंटचे डंबेल बनवले ह्याने पण वर्कआउट करू शकतो असं. मग ट्राय केलं ते बनवायचं. तर 2 डंबेल मी बनवले सक्सेसफुली डिसेंबर 2024पर्यंत. आणि 2025पासून त्या डंबेलने वर्कआउट करायला सुरू केलं घरच्या घरीच. बाहेर तोपर्यंत जिमला लावली नव्हती, तेव्हा सुद्धा जिम लावली नाही. लावायची होती तेव्हा पण लावली नाही.
तर तेव्हा सुद्धा घरीच वर्कआउट केला. आणि हळूहळू तेव्हा आता जास्त काय जमायचं तर नाही, तर मग ChatGPT वगैरे लय व्हायरल झालं, ही प्रॉम्प्ट घ्या ती प्रॉम्प्ट घ्या. म्हटलं आपण ट्राय करूया एक प्रॉम्प्ट. म्हणून तिथे त्याला जसं विचारून बघितलं की बाबा मला वर्कआउट करायचं आहे डेली, त्यासाठी मला प्रॉम्प्ट दे प्रॉपर. तर पुश पुल लेगचा स्प्लिट असतो बेसिक लेवलवरचा, तो फॉलो करायचा असेल घरच्या घरी तर कसा करायचा ते त्याला विचारलं. तर त्याने प्रॉपर एक स्प्लिट दिला मला. याच्यामध्ये ॲप्ससुद्धा ट्रेन व्हायचे, माझे लेगसुद्धा ट्रेन व्हायचे आणि पुश पुलचे जे वर्कआउट्स असतात ते सुद्धा व्हायचे. आता डंबेल होते माझ्याकडे, त्यामुळे बेंटोवर रोज मारणं इझी झालं. त्यामुळे प्रॉपर घरच्या घरी म्हणजे बॅक ट्रेन करायचो मी. गार्डनला जायची गरज नव्हती तेव्हा पुलअपसाठी. हां, तर ती बॅक ट्रेन करायला सुरुवात केली घरच्या घरी. त्याने जो स्प्लिट दिला मला तो असा होता की मंडेला चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप्स मारायचे. चेस्टचे वर्कआउटमध्ये काय असणार, डिक्लाइन पुशअप्स, इन्क्लाइन पुशअप्स आणि नॉर्मल पुशअप्स. त्यानंतर आपलं शोल्डरच्या वर्कआउटमध्ये डंबेलचा यूज करून ओव्हरहेड प्रेस, लॅटरल रेजेस आणि फ्रंट रेजेस. आणि ट्रायसेप्ससाठी ट्रायसेप एक्सटेन्शन्स मारायचो. आणि त्यानंतर थोडंफार डिप्स जे असतात आपले वॉल असिस्टेड डिप्स म्हणा किंवा बेंच असिस्टेड डिप्स असतील ते मारायचो तिथे. त्याच्याने टोटल म्हणजे ट्रायसेप्स ट्रेन झाले, चेस्ट ट्रेन झाली आणि शोल्डर ट्रेन झाले. मंडे झाला पुशचा वर्कआउट. आणि तोपर्यंत एक कन्सेप्ट क्लिअर झाली मला ट्युटोरियल्स बघून वगैरे की एका दिवसात एकच टाईप ऑफ मुवमेंट फॉलो करायचे आपल्याला. नाही एका दिवसात समजा बॅक चेस्ट आणि एका दिवसामध्ये समजा मी चेस्ट आणि बॅक मारत असेल तर मग नाही जमणार. चेस्टमध्ये पुश मुवमेंट्स असतात आणि बॅकमध्ये पुल मुवमेंट्स असतात. त्याच्यामुळे एका दिवसाला मला एकच टाईप ऑफ मुवमेंट करायचे आहेत. आयदर पुश मुवमेंट करू शकतो किंवा पुल मुवमेंट्स करू शकतो. मग जो हात स्प्लिट होता त्याच्यामध्ये पुश पुल लेग्सचा तोच फॉलो करायला स्टार्ट केला. सॉरी, पंखा बंद आहे त्याच्यामुळे थोडा घाम वगैरे येते, थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. तर जे पुश मुवमेंट्स झाले, त्यानंतर मंगळवारी पुल मुवमेंट्स असतात. त्याच्यामध्ये बॅक, बायसेप्स आणि फोरआर्म ट्रेन करतो. तर डंबेल यूज करून बॅकसाठी मला त्याने बेंटोवर रोज सांगितले. त्यानंतर आपलं दोन्ही हाताने रोज करायचे आणि नंतर मग सिंगल हँड म्हणजे एक हाताने सुद्धा आणि दोन्ही हाताने असे दोन्ही टाईपमध्ये केले. त्यानंतर बायसेप ट्रेन करण्यासाठी डंबेलच्या तर खूप एक्सरसाइज आहेत बायसेपच्या, त्या सगळ्या केल्या. आणि फोरआर्मच्या एक्सरसाइजेस ते सगळं केल्यानंतर ते झालं, पुश मुवमेंट झाल्या, पुल मुवमेंट झाल्या. त्यानंतर मग बुधवारी मी ॲप्स ट्रेन करायचो. असं म्हणजे जस्ट एक डिस्कशन म्हणजे समजलं ChatGPT बरोबर की बुधवारी ॲप्स ट्रेन करू शकतो इझिली. कारण की बुधवारी लेग्स ट्रेन केले तर मग गुरुवार आणि शुक्रवारला एनर्जी नाही राहणार आपल्याला असं. त्याच्यामुळे बुधवारी मी ॲप्स ट्रेन करायचो घरी, ज्याच्यामध्ये नॉर्मलवाले क्रंचेस असतात, लेग रेजेस असतात. लेग रेजेसच्या नंतर सिटअप्स असतील. त्यानंतर साईड ॲप्स म्हणजे ते कोर असतं आपलं, त्याच्यासाठी रशियन ट्विस्ट असतील. त्यानंतर साईडवाले क्रंचेस असतात, साईडला राऊंड क्रंचेस मारतात ते पायवरती घेऊन, ते करायचो. त्याच्यामध्ये अपर ॲप, लोअर ॲप्स आणि साईडवाला कोर टोटली ते ट्रेन होऊन जायचं. आणि त्यानंतर परत गुरुवारी आणि शुक्रवारी पुश पुल म्हणजे चेस्ट शोल्डर ट्रायसेप आणि मग बॅक बायसेप फोरआर्म. आणि शनिवारी फायनली लेग डे मारायचो म्हणजे लेग मारायचो. त्याच्यामध्ये आता डंबेलचं यूज करून लेगच्या खूप साऱ्या एक्सरसाइजेस आहेत. डंबेल हातात घेऊन आपण स्क्वॅट्स मारू शकतो, डंबेल हातात घेऊन काफ रेजेस करू शकतो, सुमो स्क्वॅट्स मारू शकतो. खूप प्रकारचे स्क्वॅट्स आहेत, लंजेस आहेत लेग ट्रेन करण्यासाठी, खूप छान एक्सरसाइज. त्यानंतर डंबेलचा यूज करून एक बघितली होती एक्सरसाइज साकेत गोखलेच्या व्हिडिओमध्ये, रोमेनियन डेडलिफ्ट मारायचं जिममध्ये. ते जिममध्ये पण तो डंबेलनेच मारायचा. माझ्याकडे डंबेल होते, मी घरीच ते सुरू केलं ट्रेनिंग करायला. त्याने हेल्प झाली. लेगचा तो बॅक पाठचा जो मसल असतो लेगचा ना, जांघेचा आपला, तो टार्गेट व्हायला हेल्प झाली. तसं सुरू केलं. 2025चं पूर्ण वर्ष घरच्या घरीच ट्रेन केलं. आणि आता परत 2026ची 1 महिना गेला, जानेवारीमध्ये नाही लावली जिम, जानेवारी पण थोडासा घरीच ट्रेन केला. आणि आता फेब्रुवारीच्या 2 तारखेपासून परत जिम सुरू केली. त्यानंतर 2 तारीख झाली, 2 आठवडे झालेत आता म्हणजे परत चालू करून. 19 फेब्रुवारी आहे आज, म्हणजे व्हिडिओ शूट करतो तेव्हा 19 फेब्रुवारी आहे. अपलोड 1-2 दिवसात होईल, तेव्हा बघून घे. तर तेव्हा मला 19 फेब्रुवारीला प्रॉपर 2 वर्ष कंप्लीट झाली आहेत, जे म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग करून. त्याआधी मी ट्रेनिंग करायचो म्हणजे बेसिकली लहानपणापासून योग वगैरे करायचो.
शिक्षक वगैरे. तर त्यासाठी म्हणजे आधी ट्रेनिंग कसली करायचो, लहानपणापासून योग करायचो, शाळेत होतो तेव्हापासून आमच्या शाळेतच शिकवतात ते, त्यामुळे ते बरं आहे. त्याची ट्रेनिंग घरी वगैरे सुद्धा चालू होती, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हता. बट मला थोडंसं वाटत होतं की बाबा आपली पण फिजिक असावी, थोडीफार चांगली असावी. यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, त्यांचे छान छान वाटायचं, म्हणून मी पण सुरू केलं ट्रेनिंग. आणि आता चालू आहे, ट्रेनिंग संपलेली नाही आहे, लाईफ लॉंग चालणार आहे, पुरा लाईफचा आर्क आहे. स्टे ट्यून, बघत राहा, अजून पण व्हिडिओ येणार आहेत, ही सुरुवात आहे फक्त. थँक्यू.